जसं वेगळ्या देशासाठी भगतसिंग, महात्मा गांधी असे अनेक नेते लढले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तुमचे नेताजी सुभाषचंद्र बोस, त्या टाईपचा हे माहोल आहे। आणि यात आपण सगळे साक्षीदार उपस्थित आहात। आपले मी नाव घेतो, परमानंद गोविंदाजी मेनपाले, दिनेश भाऊ वासनी, गणेश भांडारकर जी, धीरज गोस्वामी जी, बहुजन समाज पार्टी जिल्हा सचिव अमित रामटेगे जी, बहुजन समाज पार्टी, अमरदीप शंकर बोदेले जी, हे सगळे आपण इथे उपस्थित आहे। आमचे मीडियावाले भाऊ ते सुद्धा इथे आलेले आहेत। मित्रांनो, ही लढाई आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून चालवत आहोत। म्हणजे पूर्वी तर अशी परिस्थिती होती, मोठ्या मोठ्या जिल्ह्यात जर गेलो आम्ही, आम्हाला 2 माणसं सुद्धा भेटत नव्हते, कारण की याच्या आधी जे नेते होऊन गेले विदर्भाच्या नावाने, त्यांनी विदर्भाला धोका दिला, त्या नेत्यांनी जनतेलाही धोका दिला, तर जनता सहन नाही करू शकली। मी प्रत्येकाच्या प्रवासातून आलेला माणूस आहे, कार्यकर्ता आहे। ते बनवारीलाल पुरोहित असो, रणजित देशमुख असो, किंवा दत्ता मेघे साहेब असो, कोणताही असो, बापूजी आपला अने साहेब असो, नाशिकराव तिरपुडे असो, या सर्वांच्या बरोबर मी काम केलेलं आहे। मला हा इश्यू खूप पटला, म्हणून मी मोठ्या पदावर होतो प्रत्येक पक्षाच्या। मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो ओरिजिनल, माझे वडील ओरिजिनल काँग्रेसचे मी कार्यकर्ता नव्हतो, वडील होते म्हणून मी त्यांच्यासोबत राहतो। माझा एक भाऊ मंत्री आहे होता, तोही काँग्रेसमध्ये आहे, तो माझा लहान भाऊ आहे, निघून गेला। पण त्यांचे जे व्ह्यूज आहेत, म्हणजे मी घरात राहत असल्यामुळे मला ते पटले नाही, म्हणून मी काँग्रेसचाही तेवढा जवळ मी राहिलो नाही। मला असं वाटलं काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे, म्हणून मी शरद जोशी बरोबर। शरद जोशी हे शेतकऱ्याचे नेते, खरे नेते जर उद्या भारताचे असेल तर ते आहे शरद जोशी। तो एक ब्राह्मण माणूस आहे, आम्ही तर ओबीसी, आम्हाला बॅकवर्ड माणूस आहोत आम्ही, पण ते तर ब्राह्मण होते। हमारे लोक म्हणे की अरे वो बमनों के साथ तुम रहते हो, तुमको क्या मिलेगा। पण त्याचं जेव्हा निस्वार्थी धोरण आम्ही पाहिलं, तर का ब्राह्मणाची चांगला माणूस होऊ शकत नाही का। त्याची पत्नी मेली या समाजकार्यात, पुरा बाळांवर लक्ष दिलं नाही, त्याने एक नोकरी सोडली विदेशातली। बँकेचे प्रत्येक देशात जे कर्ज मागायला जातात, स्विस बँक, त्या बँकेचा चेअरमन होते ते, IAS होते, ते IAS होते, त्याचे चेअरमन होते। म्हणजे शरद पवारलाही जर जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, कर्ज घ्यायचं असेल तर लाईनीत उभं राहावं लागेल त्यांच्या पुढे, एवढी मोठी व्यक्ती। आणि त्या व्यक्तीने आपल्या इथे नाशिकमध्ये 15 एकर जमीन घेतली आणि ती कसली, त्याचा नेतागिरी करायचा उद्देश नव्हता। पण कसत असताना जेव्हा पाहिलं की आपल्या घामाचे दाम आपल्याला कुठं भेटून नाही राहिले, आपल्याला लुटून राहिले, कोण लुटून राहिलं, शासन करणार। शासन करणारा कोणी असो, काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, सगळे कोणी असो, हे आपल्याला लुटून राहिले। हे खेड्यातून लुटतात आणि शहराला वाटतात। ही योजना त्यांनी जनतेपर्यंत लोकांना सांगितली। आता प्रत्येक शेतकरी पहा, जो कोणी इथे शेतकरी असेल, मी प्रत्येक भाषणात त्या शेतकऱ्याला, प्रेक्षकामध्ये शेतकऱ्याला विचारतो, काय विचारतो की बाबा रे तुझ्या आजोबाजवळ किती जमीन होती, तर तो सांगतो 100 एकर। मग तुझ्या वडिलाजवळ किती होती, तो म्हणतो 50 एकर। मग म्हटलं तुझ्याजवळ किती आहे, तर 5 एकर। मग तू तर सकाळी 2 वाजतापासून उठतं, बैल चालतो, धुऱ्यानं पाणी बोलतं, तू आपल्या बायकोली कामाला लावतो, आपल्या पोराली, मग तू असं मायनसवर कसा आला। असा भारतातला कोणता धंदा आहे जो मायनसमध्ये चालते, तर तो आहे शेती।
आता तुम्ही म्हणाल मायनस मध्ये चालते, कसा चालते, कोणामुळे चालते? तर हा शेतकऱ्याच्या मूर्खपणामुळे चालतो. मूर्ख कोण आहे? जे तुम्हाला लुटतात त्यांच्या सोबत तुम्ही राहा. जे तुम्हाला लुटतात, मग तो प्रफुल्ल पटेल असो किंवा आपला नाना पडोळे असो, त्यांचे फोटो आपल्या बापाच्या नाही लावणार आपण, त्यांचे फोटो आपल्या इथं लागले राहते. आले म्हणजे त्यांच्या गळ्यात हात टाकतो. मग जर तुम्ही ज्या दिवशी हात त्याच्या गळ्यात टाकता त्या दिवशी ते तुम्हाला बेवकूफ समजतं. कारण की तुम्ही एक जाचक म्हणजे मागणार म्हणून त्याच्या पुढे जाता का बाबा तू आता मंत्री झाला माझ्याकडे लक्ष ठेव. पण तुमच्यामध्ये किंवा आमच्यामध्ये जी शक्ती नाही, आपण संघर्ष केला पाहिजे, आपण लढलो पाहिजे. आता माझे वडील MSc LLB होते, MSc LLB होते, हायकोर्ट जज राहिले काही दिवस म्हणजे 6 महिने सोडून गेले. माझ्या आजोबांनी त्यांना दाखवलं त्या काळात नोकरी करणारा शेतकरी हा मूर्ख समजला जातो. त्या काळात जेव्हा माझे वडील हायकोर्ट गेले त्यांनी नोकरी सोडली. आता मी माझ्या वडिलांना म्हटलं की तुम्ही एवढे शिकले आणि शहरात येऊन राहिले 10 बाय 10च्या जागेवर राहता. 10 बाय 10 म्हणजे छोटंसं घर राहते आणि आपला वाडा तर 3 एकरात आहे. घोरांचं अलग, म्हशीचं अलग, गाईचं अलग, असे ठाणे आहे आपल्या वाड्यात. आपण अलग, आपला दिवाळी अलग, आपले कर्मचारी अलग राहतात. एवढा मोठा वाडा आणि एवढे 10-12 नोकर सोडून तुम्ही शहरात आले. मग माझ्या वडिलांनी सांगितलं, म्हणजे एवढी मग रागवले, आम्ही याच्यासाठी आलो तुमचं शिक्षण तिथं नव्हतं ना, ज्या गावात आम्ही राहतो तिथं मेडिकल फॅसिलिटीज नव्हती म्हणून, तिथं काही नव्हती म्हणून शहरात आलो. मग तुम्ही जर शहरात आले तर तुम्ही तर MSc LLB मोठे हायली शिकले होते, तुम्ही हा लढा का नाही केला का माझ्या गावात मेडिकल कॉलेज आला पाहिजे, माझ्या गावात दवाखाना आला पाहिजे? हे का नाही लढले? हे न लढता इथे येऊन गर्दी करून टाकली शहरात आणि आपली जे राजेशाही जिंदगी आहे ती बरबाद केली. तर हे ज्या गोष्टी आहे आम्हाला शरद जोशींनी सांगितलं. तर तुम्ही कसे कमी होत आले. मग तुम्हाला लुटणारा कोण आला? सरकार. तुम्हाला लुटणारी कोण आली? सरकार. एका शिंद्याने जर एक दुकान लावलं आणि त्याला 5 पोरं झाले, सिंधी किंवा मारवाडी, तर त्याचे दुकान किती होता? 5. मग 25, 50, 100 एकराची 500 एकर जमीन काऊन नाही झाली? ते कशी 50 वर आली? आणि 50 वरून तुमचे पोरं नातू त्यांना फुटाने मिळणार. किती आहे तुझ्याजवळ जमीन? 10 फूट आहे. माझ्याजवळ जमीन 15 फूट आहे. एकर नाही कोणी सांगणार. तर हे अशा मायनस येतो. मग याचे गुन्हेगार कोण आहे? याचे गुन्हेगार कोण आहे? याचे गुन्हेगार आपले नेते ना. हा प्रश्न नेत्याला विचारला का मधुकररावजी कुकडे तुम्ही किरायाच्या घरात राहत होते, तुमच्या जो 10 घरं कसे झाले? तुम्ही एवढ्या मोठ्या कारमध्ये बसून कसे आले? तुम्ही निवडणुकीत 10 कोटी खर्च कसे करता? हे विचारतात का? हे काऊन नाही विचारत? आपण जाती, धर्म, पंथ याच्यात विभागल्या. महात्मा गांधीचा पुतळा लावण्यात मग्न आहोत, आंबेडकरांचा पुतळा लावण्यात मग्न आहोत, ज्योतिबा फुलेचा पुतळा लावण्यात मग्न आहोत. पण रोजीरोटीसाठी कोणी लढायचं? पेट्रोलचे भाव वाढले, धान्याचे भाव वाढले. तुमचे नेते तुम्हाला सांगत, मोठे नेते आहेत तुमचे सर्व पक्षाचे, हे सुद्धा नाही सांगत की तुम्ही चांगल्या लाईनींनी लागा. अहो मला सांगा, शरद पवार कृषी मंत्री असताना सर्वात जास्त महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या. एवढ्या आत्महत्या कधी नाही झाल्या. पण तरीही तो आज शेतकरी नेता आहे. आता शेतकरी नेत्याचं महत्वाचं काम मी डोळ्यांनी पाहिलेलं सांगतो की जेव्हा लढाई लढले शरद जोशी, तेव्हा त्यांनी सांगितलं की बा शेतकऱ्याचं कर्जमुक्त वगैरे करण्यापेक्षा, दिल्लीचे बिलं कमी करण्यापेक्षा
त्याला उत्पादन खर्चाच्या आधारे शेतमालाला भाव द्या, म्हणजे तो बँकेत पैसे टाकायला जाईल. पण सरकारने ते नाही केलं. सरकारने कोण काय केलं, तुम्हाला भीक मागे योजना दिल्या. बिजली बिल माफ, 10,000 रुपये कर्ज माफ, सबसिडी धान्यावर, बियाण्यावर, फवारणीवर भीक काऊन दिली. ते तुम्ही सगळे भीक मागे राहिले पाहिजे आणि नेहमी जाऊन कर्ज काढत राहिले पाहिजे. बँकेत जाऊन डिपॉझिट करणारी शक्ती तुमच्यात आली नाही पाहिजे. ही शासनाची व्यवस्था राहिली. मग त्या व्यवस्थेतून आपण चाललो. आता सरांनी याचा BHLचा उद्देश हे सांगितलं. सर जे 4पट भाव ठरले ना, ते असे ठरले सांगतो मी. त्याचे शरद जोशींनीच आंदोलन केलं. ते कोण्या GR मध्ये किंवा कानूनमध्ये नाही आहे. ते सांगितलं होतं त्यांनी, शरद जोशींनी, की जे तुम्ही शेतकऱ्याची जमीन अक्वायर करता, घेता, पहिले अक्वायर करताना कोणी काही बोललं तर त्याला जेलमध्ये टाकून दे. त्याची जमीन आणि त्याला जेलमध्ये टाकून दे. तू बोलायचं नाही, सरकारने घेतली ती जागा, तिथं जायचंही नाही तू. पण शरद जोशींनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या घेतात त्या रेडी रेकनर जे असतात की नाही, त्यांच्या भावाप्रमाणे त्यांना 4पट मोबदला द्या. 4पट मोबदला द्या रेडी रेकनरच्या भावाने. म्हणजे तिचा रेडी रेकनर समजा एक 10 लाख असेल तर 40 लाख द्या. हे एक तंत्र सांगितलं. दुसरं तंत्र सांगितलं की तुम्ही जर BHL कोणता आहे तुमचं BHL साठी जमीन घेत असाल किंवा अडाणी अदानी साठी घेत असाल किंवा MSID साठी घेत असाल तर त्यांना प्रॉफिट प्रमाणे पैसे द्या. म्हणजे त्या जमिनीपासून जो प्रॉफिट होईल, समजा 2 लाख रुपये महिन्याचा, 3 लाख रुपये जमिनीच्या रेंज प्रमाणे तो प्रॉफिट त्यांना द्या. अशा 3 मुद्दे शरद जोशींनी सरकारजवळ दिले. तर तिन्ही मुद्दे शेतकऱ्यावर ठेवले अवलंबून. शेतकऱ्यांनी म्हटलं तसं, पण त्यांनी जमिनीत प्रॉफिट द्या म्हटलं, त्याच्यात ते नटले. ते नटलं, ते प्रॉफिट नाही देते. हा 4पट बोलते तो आम्ही. तर ही लढाई लढायला लागली. ही लढाई लागली, आमच्यावर केसेस झाल्या त्याच्यासाठी. मी तर 40 वर्षापासून शिवसेनेचा बिल्ला, या शेतकरी संघटनेचा बिल्ला 40 वर्ष. कित्येक लोक आले माझ्या समोर, गेले, बदलले, घराकडे गेले. तर सांगण्याचे तात्पर्य आहे की ही लढाई लढा लागते आणि सबर करा लागते. सबर मोठी गोष्ट आहे. मी आज विजय भाऊकडे आलो. मी विजय भाऊला नेता बनले विजय भाऊ नेता. मग त्यांच्या मागे राहिलो तर दुसऱ्या दिवशी माझी अपेक्षा नाही झाली पाहिजे तर मला यांच्याकडून काही भेटलं पाहिजे. अपेक्षा रहित राहा, काही अपेक्षा नको ठेवा. तुम्ही जी लढाई लढून राहिले ते लढून राहिले वेगळ्या विदर्भ राज्याची. ही लढाई कशी आहे, किती मोठी आहे तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थ सांगतो. जसं शिवसेनेचे प्रमुख कोण होते, बाळासाहेब ठाकरे. ते कधी कॉर्पोरेटरी निवडणूक नाही लढले. त्यांनी स्वतःच सांगितलं होतं एका लेखामध्ये का मी कॉर्पोरेटरची जरी निवडणूक लढलो तरी हारी. मग आमदारकी लोकसभा अलग राहिली. मग एवढा मोठा माणूस, एवढं मोठं संघटन चालवलं, जो कधी लढला नाही, त्याचे 3 वेळा मुख्यमंत्री झाले. एवढं मोठं संघटन चालवलं आणि 3 वेळा त्याचे मुख्यमंत्री झाले. पण त्याच्यात एक खासियत होती, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा राजीव गांधीचा डेथ झाला, त्याच्यात डबल पब्लिक होती सर. म्हणजे काही नव्हता, तो नुसता गोट्या फिरवत होता, तू आमदार हो, तू खासदार म्हणजे तू येऊन काही नव्हतं त्याचं. पण प्रामाणिकता होता. ज्या प्रामाणिकतेने तो लढला तर तो राजीव गांधीच्या पेक्षा डबल पब्लिक आली आणि तो देशाचा नेता.
देशाचा नेता होणं म्हणजे कमीत कमी प्राईम मिनिस्टर वगैरे व्हायला पाहिजे, काहीच नाही. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण निस्वार्थ भावनेने काम करून राहिलो. काही नाही म्हणत, आपल्याला आमदार नाही म्हणत, मिनिस्टर नाही म्हणत, काही नाही म्हणत. आपल्याला फक्त विदर्भ पाहिजे हे म्हणत. तुम्हाला 100 बिमाऱ्या लागलेल्या आहे, तुम्ही पाहिल्या नाही. तुम्ही त्या स्कॅनमध्ये जा, स्कॅन तुमचा स्कॅन म्हणते त्याला मेडिकलचा सिटी स्कॅनमध्ये जा, ते 100 बिमाऱ्याचा आकडा येईल. डोकं दुखते, पोट दुखते, दात दुखते, हायड्रेशन नाही चांगलं, BP आहे, शुगर आहे. त्याची सर्वांची जर औषधी घेतली तुम्ही, तुम्हाला जे आता तिथं बसले तुम्ही उपोषणाला, ती एक बिमारी आहे. तर ह्या बिमारीचा उपाय म्हणजे वेगळं विदर्भ राज्य. म्हणजे वेगळं विदर्भ राज्य झालं असतं ते हे नागपूरला आले असते आणि एखादा इथला लोकल नेता पकडून नागपूरला संविधान चौकात जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथं विधानसभा भरते आपली आणि तिथंच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. मुंबईला जाते जरूर नाही, दिल्लीला जाते. पण या छोट्या छोट्या गोष्टी आपण करत नाही सर. आपण जेव्हा निवडणूक येते, जेव्हा फरक काय म्हणते त्याला कॅश देऊन आपण एखादी वस्तू खरीदतो, ती जेव्हा वेळ येते तेव्हा आपण सगळे झोपले असतो. आपण ती चकमक पाहतो. काऊन का जर मोदी को बचाना है भाजप को लाओ, मोदी को बचाना है भाजप को लाओ, कांग्रेस को बचाना है राहुल को लाओ, क्या आम आदमी पार्टी को बचाना है केजरीवाल को लाओ. अरे पण तू केव्हा असेल, तू हे धंदे करशील का? याले वाचन तू आगे जा, मैं पीछे जाऊं, मैं इतने बड़े आदमी का कार्यकर्ता हूं, ये डिग्री लेके मैं यही काम करूं क्या? आपलं म्हणणं आहे. आम्ही आमच्या नेत्याला म्हणतात कधी आगे बढो. आमचा नेता वामनराव चटप आहे, आम्ही कधी आगे बढो नाही. आम्ही आगे बढो म्हणतो विदर्भ राज्य आंदोलन समिती, तिले आगे बढो. हा आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे ना, हा रोजीरोटीचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जसं एखाद्या शिंद्याच्या दुकानात 5 होऊ शकते, पण शेतकरी 100 एकराचा 50 एकरावर कसा आला हे उत्तर तुम्ही तुमच्याकडे होत मागणाऱ्याला सांगा, विचारा की तू आता टॅक्सीमध्ये आला आणि आमदार झाल्याबरोबर आता तर मोठी लक्झुरियस गाडी राहील, आता तू टॅक्सीने आला होत मागायला. मग हे तुला येऊ शकते, मग आमच्या होत्यावर पाहून येऊ शकत. हा कोणी प्रश्नच नाही विचार. उलटे त्याच्या पाया लागणं तुमचा आजामध्ये फक्त पैसे घेतले देणं आहे होता. मग दुखी, मग आपणच बायकोला सगळी सिस्टीम कोणी म्हण. काही धर्मात गेली, काही कुणबी हो का, OBC हो कुणबी हो का, दलित हो का, शेड्यूल का दलित हो का, तो गोंड आदिवासी हो का, गोंड हो का, हे काय कसं काय सूत्र येतं मला माहित नाही. मग याचा सर्वांचा फायदा बामणला घेईल का? जसा ते बोक्याची लहानपणी तुम्ही किस्सा ऐकली ना, तो बोका शिक्यावरून ते शिका हलून ते बोक्याचा शिक्यातला खाते तो, म्हणजे डोकाचा झगडा राहते, त्या झगड्याचे हा. तर हे त्याचा फायदा. पण आपण आपली सिस्टीम नाही. आता आपण नवीन पक्ष काढलेला, नवीन संघटन. तुम्हाला या संघटनेची महिमा पाहिजे असेल तर 10 तारखेला तुम्ही या. कुठे या? नागपूरला पटोरगंज ग्राउंडमध्ये. त्याला पहिलं जुनं पटोरगंज ग्राउंड या. तिथून संविधान चौकातून आपण रॅली काढून जाऊ. बाबासाहेब आंबेडकरचा आशीर्वाद घेऊ, मधात गांधीजीचा पुतळा त्यांचाही आशीर्वाद घेऊ. तर हे तुम्ही जेव्हा तिथं पाहाल, जितके जास्त लोक या पाहाल, तर ती चर्चा तुमच्या लाखणीमध्ये सुरू. अरे तिथं गेलो तर चालू ते भरतच आहे ते काम. तिथं तर भरतच नारे लागले. विदर्भाचे झेंडे त्याने विधानसभेत लावले. पुढं विधानसभा, तिथं आपण झेंडे टाकणार आहोत विदर्भात. तर हे दृश्य तुम्हाला. आता राहिला पैशाचा सवाल. सोपे उपाय सांगतो तुम्हाला. पैशाचा सवाल 10, 20, 50 जे धनाढ्य आपले लोक आहे गावातले, त्याला बोलवा.
त्याची मीटिंग घ्या, त्याने सांगा की असं आंदोलन करायचं आहे, विधानसभा जवळ आलेली आहे, ज्याने आमदार बनत असेल आम्ही त्याला दिलो मेहनत करत, त्याला घेऊन या, त्याला सांगा कॉन्ट्रीब्युशन करा. प्रत्येकाने जर 100-100 रुपये काढले तर 5-10 हजारात बस होते. एका बसमध्ये 50 बसले. गाडी आहे का तुम्ही रेल्वे? वरती किती दूर आहे? 33 किलोमीटर, 10-12 किलोमीटर आहे. इथून त्या लोकांनी हे नसेल जमा तर तुम्ही त्या रेल्वे स्टेशन मध्ये या, इथे बसा. मी रेल्वे स्टेशन मध्ये आंदोलनाच्या एकदा तिकीट काढली नाही. बस बिल्ला लगा ते आपले जे नारे राहते का जयभीमचे कोणते ते दीक्षाभूमी हा रेल्वे दीक्षाभूमीचे 1 पैसा नाही द्या. हे आम्ही तिथूनच शिकलेलो आहोत, ते तिथूनच शिकलेलो आम्ही. आणि तसंच करा, नाही तर मग चांगला थोडासा स्टेटस नाही तर ते एखादी बस करून द्या, जमा करायचे सर्व लोक. अरे मेहनत करावं लागेल ना, तुम्हाला कोणीच पैसा देणार नाही. आणि जो पैसा देईल तो तुमच्यातून खिचून देईल. जो पैसा त्याने तुम्हाला एखादी सुविधा दिली, एखादी गाडी पाठवली तुमच्यासाठी तर या बा असं असं करायचं तर तो दुसऱ्या तुम्हाला ओळखणार नाही. म्हणून आपणच नेते तयार केले पाहिजे, आपणच पैसे जमा केले पाहिजे. कोणताही दिल्ली मुंबईचा नेता तुमच्या कामात येणार नाही. तुम्हाला जर नेतृत्व विदर्भ पाहिजे असेल तर गावाची बांधणी करा, गावाची बांधणी करा, तालुक्याची बांधणी करा, जिल्ह्याची बांधणी करा आणि असा युनिट तयार करा. आजकाल खूप सोपी झाला ना, मोबाईल नंबर तुमच्याजवळ आले. आम्ही तर तुम्ही जेव्हा या ना 10 तारखेला निव्वळ आम्ही मोबाईलवर बोलावलेले लोक आणि अशा 10-5 सभा त्या आता घेऊन गेलो. पण त्याच्या भरोशावर तिथे तुम्हाला गर्दी दिसते. आम्ही धनवान नाही, पैसेवाले नाही, काही नाही, पण ही मुवमेंट चालून राहिली. या मुवमेंटचा झटका मात्र आम्ही सरकारने दाखवलेला आहे. आता आपलं जे विदर्भ आहे हा सिनियर सिटीजनचा विदर्भ आहे. सिनियर सिटीजन म्हणजे कोण? बुद्धे माझ्यासारखे त्याचा विदर्भ आहे. जवान पोरं गेले कुठे गेले? नाशिक, मुंबई, पुणे, हैदराबाद. म्हणजे आपल्याकडे नोकरीच नाही ना, आपण लढलोच नाही ना, तर आपल्या नोकरी नाही. म्हणजे बुड्ढे इकडे आहे. मग त्या बुड्ढे काय म्हणते, माझ्या पोराला पाहून घेतो का? पोरगा म्हणते माझ्या बापाला पाहून घेतो लागेल तर मी मनी ऑर्डरनं पैसे पाठवीन, पण त्याची सेवा बरोबर करायला लागेल तर कमी जास्त झालं असेल तर त्याला पेटून मी देतोही, फक्त मी देईन, पण पाहिले नाही. ही परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे, घडवलेली. तर याच्यामुळे काय झालं, आपले पहिले 66 आमदार येत होते. निवडून किती आमदार येत होते? विदर्भात 66. तर आता येते किती? 62. 4 आमदार कमी झाले, जनसंख्या कमी झाली, बाहेर गेले ना सगळे. वोट कुठून मिळेल? आणि 2 खासदार कमी झाले, 1 खासदार कमी झाला. म्हणजे आपलं डिमोशन झालं. नागपूर हे पहिले राजधानी होती सीपीआय बेरारची. मध्य प्रदेशची सीपीआय बेरार मध्य प्रॉव्हिन्शियलची राजधानी होती नागपूर. मग तिची का झाली उपरात नाही? याने खोटे आश्वासन दिले. आम्ही लोकायला 38% नोकऱ्या देऊ. आम्ही सिंचनाचे म्हणजे 4 भाग पाडले होते त्यांनी, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ. तर याच्यात 4 त्याचे विभाजन केले होते. त्याप्रमाणे तर नोकरीचे समजा त्यांनी किती 23% यायला आपल्याला 60% नाही. आपण बोललो कोण तर तुम्ही 60% नोकरी सिंचनाची नाही दिले काही. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राचं जे बजेट बनते, महाराष्ट्राचं बजेट कसं बनते ते सांगतो. हे बनवते ऑल इंडियावाले.
हे बजेट असं बनते का ज्या विभागात जंगल आहे त्या विभागात सर्वात जास्त पैसा देण्यात येतो. मग जंगल कुठं आहे? भंडारा, गोंदिया, गडचिरोली. म्हणजे इथला पैसा घेऊन जाते बम लपसम. मग पवार साहेबांसारखे जे मराठा फेटी गिटे घालून ज्याची सीना 58 इंची आहे हे सगळे हमला करते त्या बजेटवर. ते आपल्या ऑफिसरले ते बजेट खर्चच करू देत नाही आणि ते खर्च करावं लागते मार्च एंडच्या पहिले, नाही तर त्या पैसा पुन्हा वापस. हे काय करते ते खर्चच करू देत नाही, पाठवते ते मार्चच्या पहिले. कोणता महिना येते? फेब्रुवारीला पाठवते. कसं का मार्चला खतम तो जमा राहते. मग तो बजेट जे आहे त्या बजेटचा सत्यानाश हे लोक कसा करते? पवार साहेबांसारखे. तिथं कोणतं धरण म्हणलं? बारामती कृष्णा खोरे धरण. गोसेखुर्दच्या मागचं पाहण्यालायक धरण आहे. तर हा पैसा तिथं वळवतो. आपलं सर्व घेऊन गेले, वाघ, घोडे, कुत्रे सर्व त्या गुजरात मध्ये नेऊन भरलं मोदीजीनं. कोणी बोंबललं नाही. आम्ही बोंबललं विदर्भाचं नेलं तेव्हा, आणि महाराष्ट्राचं गेलं म्हणजे पुन्हा मुंबईचं गेलं तेव्हा बोंबललं उद्धव ठाकरे. पण विदर्भाचं गेलं तेव्हा नाही बोंबलला तो उद्धव ठाकरे. विदर्भाला लुटू दिलं त्यानं. त्याच्याला धक्का लागला तेव्हा सांगतो तो की बीजेपी आपल्या इथं का ठेवलं आहे. मी तर देवाला प्रार्थना करतो की माझ्या इतकी जनता, माझ्या इतका शेतकरी, माझ्या इतका युवक प्रत्येकाचा का खात असेल विचारा. कुठून पैसा आणत असेल? पैसा त्याचं काही खाल्लं नाही, काहीच नाही इथे. तो करतोय कसं? तर ह्या सगळ्याचा जो विचार आहे हे आपल्याला संघटन. आणि मी प्रामाणिक मी तुम्हाला सांगितलं की मी मोठ्या पार्टीतून माझे वडील वगैरे माझे आप्त आहे, मी त्या पार्टीच्या विरुद्ध गेलो. म्हणजे त्या थोड्या वेळ सांगण्या म्हणजे त्या घराण्यातला, केदार घराण्यातला मी एक विभीषण. म्हणजे मी माझ्या घराण्यातलं सर्व जनतेला सांगतो. याच्याबद्दल माझ्याशी वाद झाले, झगडे झाले वडिलांनी. मला कुथळलंही चांगलं जेव्हा मी घर सोडलं चाललं नाही. पण सच्चाई घेता का? आता आमची ताकद जी आहे ते खूप पोहोचू नाही शकत. ताकद करून नाही पोहोचू शकत. एक तर आम्ही खूप आपणही आपली कमजोरी मानली पाहिजे ना. आम्ही खूप शिकलेलो नाही. शिकलेल्या लोकांबरोबर राहून त्याचे मुद्दे घेतले आणि त्याच्यावर आम्ही लढून. खूप सुंदरही नाही, धनवान तर बिलकुल नाही. मग ह्या सगळं नसताना आमचा मीडिया कसा दखल घेईल, कोणी कसं आम्हाला विचारपूस करेल. म्हणून आम्ही एक विचार केला की आता आपण जनतेतच जागू चालू. आणि जनतेने योग्य नेते निर्माण केलेले आहे. जनतेचा त्याच्यात काही हे नाही. पण योग्य नेते निवडताना हे लोक तुम्ही पाहता कोविड पिरियडमध्ये आंदोलन समितीने जेवढे आंदोलन केले कोणीच नाही केले सर. तुमच्या इथला दीपक काळे, दिनेश काळे खूप चांगला व्यक्तिमत्व होतं, भंडाऱ्याचा होता. खूप लोक घेऊन होते. पण ते आमचं दुर्भाग्य. कमजोर माणसाला दुर्भाग्य खूप साथ देते. ते म्हणते का साला अजून तू कमजोर हो, पण त्याच्यातूनही रस्ता आपल्याला काढावा. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आता खरंच लढले तर आता जी पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये विदर्भ मिळू शकतो. पण लढलं पाहिजे तुम्ही. तुमच्या युनिट तयार झाले पाहिजे. तर तुम्हाला विदर्भाचे विरोधी जे लोक आहेत, शिवसेनावाले, राष्ट्रवादीवाले, याचे 2-2 तुकडे होऊन गेले. हे बोंबलू नाही शकत आता जास्त. आणि याचे तुकडे झाले आहे. बीजेपी बी चाहते का याचे पुन्हा तुकडे झाले पाहिजे. मग पुन्हा झाले पाहिजे तर त्या विदर्भ. आपली डिमांड काय आहे? जसं आता याने सांगितलं का बीजेपी साफ है तो कांग्रेस नाग है, दोनों में जहर है और दोनों को भी हमने आजमाया है. मग आम्ही एकच स्लोगन लावली का आपकी बार विदर्भ की सरकार. जसं दिल्लीत झालं की नाही, दिल्लीत मोठ्या पक्षाला पाणी पाजलं केजरीवालनं आणि तो निवडून आला. तेच परिस्थिती इथे आहे.
आता आता मला एक सांगा, तुम्ही जेवढे राज्य झाले हे काही लढून नाही झाले. कोणते कोणते झाले? झारखंड, छत्तीसगड आणि चौथं तेलंगणा. तेलंगणा हे राज्य आंदोलनातून झालं. आणि हे 3 राज्य कसे झाले? हे केले अटल बिहारी वाजपेयी. तो जेव्हा प्रधानमंत्री झाले ते अटल बिहारी वाजपेयी, त्यावेळेस ह्या 3ही राज्यात त्याच्या विरुद्ध मंत्री होते, मुख्यमंत्री. मायावती होती यूपी, झारखंडमध्ये लालूजी होते, सगळे विरोधी त्याच्या. आणि मध्य प्रदेशमध्ये दिग्विजय सिंग होते. तर यायला लंब करासाठी या 3 प्रांताचे तुकडे अटल बिहारी वाजपेयी केले. पण विदर्भ नाही दिला. का विदर्भाच्या गडचिरोलीच्या जंगलाचे पैसे खाते आहे ना, गोंदियाचे पैसे खाते आहे ना. इथं दुपटी गाय आहे ना, सागवान आहे, इथं तांदूळ आहे, का नाही आहे. तिथं नुसती रेल्वे आहे, समुद्र मासोळ्या आहे. समुद्र इकडं काहीच नाही आहे. मी जाऊन आलो, फिरून आलो. तुमच्या इथं जर दाणे जमिनीवर टाकले तर बिना मेहनतीनं उगवते. त्याच्या इथे ट्रॅक्टर चालतात. त्याची उपजाऊ जमीन नाही आहे, घोटाळा आहे सध्या. तर हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अशा प्रकारे 3 राज्य झाले, तेच आताही राज्य होऊ शकते. बशर्ते तुम्हाला प्रत्येक इलाक्यात काम करावं लागतं. भले आपली संख्या कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे, पण असं काही जरुरी नाही का आपण काही करू शकत नाही. तुम्ही म्हणाल की आपण 5च जण होतो, 5चे 50 लवकर होते, 50चे 5000 लवकर होते. तुमचे विचार जर चांगले राहिले तर लोक आपोआप जुळतात. आणि आम्ही निस्वार्थ भावनेने काम करतो. तुमचे मुकेश भाऊ तडीपार पडायला लागतं माहिती आहे का तुम्हाला? जास्त केसेस झाल्यावर बदमाश म्हणतात, चोपटा काका आला, आतंकवादी आला, त्याच्यावर याच्यावर पॉलिटिकल तडीपार जी केस लावली झालेली 70-80 केस आहे. माणसं मजावरी आहे, पण एवढ्या नाही, मजा कमी आहे. मला म्हातारा कोण सोडून 80 केस आहे. आणि घरचे काही खूप मोठे नाही, मध्यम घराचे घरचे. तुमच्याजवळ तरी प्रॉपर्टी आहे. मग तो माणूस त्याग करू देऊ शकते, मेहनत करू शकते. तर मग आपण इतका बसायचं का घरी? आता आपल्याला 2च उपाय आहे. विदर्भ आंदोलन समितीतून आंदोलने करणे आणि आमची एक पार्टी आहे विदर्भाची, नंतर कोणी ज्याला इच्छा असेल त्यांनी लढून ते निवडून आणले. आणि निवडणुकीत मात्र ज्या बदमाशा होते त्याच्यापासून अलिप्त राहणे, त्याला प्रश्न विचारणे, त्याला येऊन जाणे, तुम्ही इथं का सर? मी आता पूर्ण विदर्भ हिंडून आलो. मी हे 2 जिल्हे पाहिले सर्वात कमजोर. पूर्ण विदर्भात पहिला गोंदिया जिल्हा, भंडारा, गडचिरोली. इकडले जिल्हे काहीतरी बरे आहे. अमरावती किती चकाचक आहे, अकोला किती चकाचक आहे, नागपूर किती चकाचक आहे. मग तुमच्या इतका साले माल खाते, तुमच्या इतका हे घेते, जंगल झुडपीचा पैसा हा, आणि आपले जिल्हे चांगले करते, आणि तुम्हाला अधोगती. आता याला लाज नाही वाटत का? आता प्रफुल्ल पटेल केवढा मोठा नेता आहे. म्हणजे शेण खासाठी शरद पवारकडे जाईल, पुन्हा शेणाले वास आला तर मग जाईल गडकरी साहेबाकडे. नाही तर मग गोळीबाई जनता आहे, लेखा पण अखेरी पटवत आहे, दारू द्या, चिवडा द्या, नोट द्या. तर ही जी प्रवृत्ती आहे ही आपल्या लोकांमधून नष्ट झाली पाहिजे. संघर्षातून राज्य मिळालं पाहिजे. संघर्षातून तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या, जसे तुम्ही उपोषणाला बसले, त्याच्यातून तुमचं निघलं पाहिजे. त्याच्यातून तुमचं हे झालं पाहिजे. नाही तर तिकडून आला लाडली बहीण, तर मुकेश भाऊन सांगितलं महाराष्ट्राच्या 3 पैसे त्या लाडल्या बहिणीला कुठून पैसे देईल? मग ह्या कसे देईल? तेल वाढव, गॅस वाढव, घराचा टॅक्स वाढव, टोल टॅक्स वाढव, जीएसटी वाढव, टोल टॅक्स वाढव,
म्हणजे इथून दे. मग तुला तर घरातून दिलेलं आहे, मग तुला ही भीक मागणी योजना आणली काय नाही? त्या बहिणी जशा आहेत तशाच राहू देता. म्हणजे तुम्ही एका समूहाला लुटायचं आणि दुसऱ्या समूहाला वाटायचं, केलं का तुम्ही? दोन्ही समूहाला समांतर का नाही ठेवलं? तर अशा ह्या योजना आहेत, तर याच्यापासूनही सावध राहिलं पाहिजे. मी जास्त वेळ घेतला, माफ करा मला. आणि हे जे बिल्ले आहेत, हे आम्ही याची 5 रुपये किंमत ठेवलेली आहे या बिल्ल्याची. ज्यांनी नाही दिली तरी आम्ही तसे देणार आहोत, पण याची 5 रुपये किंमत ठेवली आहे. म्हणजे जे बनवायला जो खर्च येते तो, हे पॉम्पलेट घ्या, घरोघरी वाटा. फक्त एकच सांगा की वेगळ्या विदर्भाची लढाई आपल्याला लढायची, बाकी काही नाही. आणि तुम्ही हे बिल्ले लावून जर गावात घुमले आणि तुमच्या घरी बॅनर लावले, तुमच्या गावाचा प्रोग्रेस होणं सुरू होऊन जाईल. लोक हेच म्हणन काय म्हणेल लोक, अरे विदर्भ झालं, हे विदर्भवाले लोक कसे का दिसले, याचे बिल्ले कसे का आले? तर तुमच्या न होणाऱ्या योजना, न होणारे कामही सुरळीत करा. तर त्याच्यासाठी तुमची रंगती लोकांना दिसली पाहिजे. आणि जनतेमध्ये हा जो इश्यू आहे, हा इश्यू जनतेला पटवून राहिला, प्रत्येक जनतेला आवडून राहिला. आणि कोणत्याही नेत्याला विदर्भ पाहिजे नाही. कोणाच्याही जाहीरनाम्यात जर तुम्ही विदर्भ ऐकला तर समजून झाला तर हे पक्ष हे मूर्ख बनवणारे पक्ष आहे. हे पक्ष काही काम नाही कोणत्याही देतात. फक्त तुम्हाला विदर्भ आंदोलन समितीची एक अशी समिती आहे जे तुम्हाला विदर्भ कालांतराने काय ना होईल ते घडून देऊ शकते. त्याच्यात असे लोक आहेत, तुम्हाला 10 तारखेला दिसेल असे लोक आहेत जे विदर्भ खिचून आणणार. पण त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करावं लागेल आणि थोडा माहोल बनवला. गावात झेंडे आहेत, झेंडे लावा. आमच्या त्याचे झेंडेही आहे, त्याचे पोस्टर लावा, बिल्ले लावा प्रत्येक जणाला. आम्ही तर आमच्या ऑफिसमध्ये बिल्ला लावलेला येऊ देत नाही. कारण म्हणतात तुझंच कार्यक्रम आहे, तुझंच सर्व आहे, तू बिल्ला आला तर आपले जे युनिट आहे हे बोगस समजतील लोक. आपली मेहनतच वाया नको झाला ना. तुम्ही आमचा फायदा नको करा. चांगले मोठे मोठे बॅनर पोस्टर लावा, वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे, अगदी बार विदर्भची सरकार. त्याच्यानंतर रिपेअर मीटरलाही आपण विरोध केलेला आहे. रिपेअर मीटरला विरोध केला आहे. आपल्या इथे 4 जागी बिजलीचे युनिट आहे आणि ते 4 जागी बिजलीचे युनिट राहून आपल्याला बिजली महाग मिळते. बाकी राज्यात बिजली फुकट वाटते, मग तुम्ही आम्हाला महाग काऊन देता? फुकट तर वाटतच नाही, पण महाग देता. आणि सांगता का त्याचा वाहन खर्च झाला. अरे मला सांगा, इथून पुण्याला वाहून राहिली बिजली, जाऊन राहिली, त्या पुण्याशी आपल्याला काय मतलब आहे? बिजली तर आमच्या लाखणीपर्यंत झाली ना, हे तर इथंच बनवून राहिली ना. निव्वळ बिजली विकून तुम्ही विदर्भ पोचू शकता. हा अभ्यास केलेला आहे आम्ही. इतके हरामखोर हे मानलेले आहे आणि इतके लुटून राहिलेले आपल्याला. हा तुरंत चेंज करा. हे जर तुम्ही चेंज करणार नाही तर तुमच्या पोराबाळाचे जीवन सुखात राहणार नाही. हे मात्र तुम्हाला गाई देतो. हे साधे पटेल, नाना पटोले यांचे आपसी झगडे, मग काँग्रेस भाजप आता तो परिणाम कुठे माझ्या बाजूनेच राहते. माझ्या बाजूनेच परिणाम. जेव्हा त्याचे बोर्ड पाहिले म्हटलं काहीच एक पैशाची मेहनत केली नाही त्या माणसाने, पण धनवान मग धनाच्या भरोशाला त्याला निवडून द्या तर तुमच्यातून लुटणार नाही का तो? साहजिक नाही, तो राहते हिलटॉप. आणि माझं घर तिथून समजा 4,000 फुटावर होता. तर तो तिथेच राहते आणि तो जुनं नेता आहे काटोल तालुक्याचा आहे. आणि एक तर अशा प्रकारे जे चेंजेस होऊन राहिले याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन अध्यक्षाला शुभेच्छा देतो. त्यांनी लवकरात लवकर तालुका अध्यक्ष करावे, गाव अध्यक्ष करावे आणि आपलं जाळं पसरवावं. आणि 10 तारखेला एखादी बस करून घ्या. काही पैसे लागेल, तिथे लागेल, वाटून घ्यायचे आपला आणि या तिथे.
तिथे आल्याने तुमची 10,000 लोकांनी मीडिया खूप आहे. तुमची ओळख होईल, तुमची ओळख होईल. म्हणजे तुम्हाला वाटेल का पूर्तता येईल तुमच्या. एवढंच बोलतो आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय विदर्भ. वेगळा विदर्भ, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विजय असो. जय हिंद, जय जय.